मित्रांनो नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. याच्या आधीचा व्हिडिओ गणपत गायकवाडांचा जो आपण टाकला त्याला भरभरून तुम्ही प्रेम देताय आणि इतरांपर्यंतही पोहोचवताय, त्यासाठी धन्यवाद. त्याच्या आधीचा एक व्हिडिओ मी केला होता, त्याला तुम्ही फार असं प्रेम दिलं नाहीत, मात्र तो आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. ती म्हणजे लोकशाही आपल्या देशाची धोक्यात आहे आणि ते आम्ही सांगतोय. त्याला तुम्ही इतकं प्रेम दिलं नाही दिलं महत्त्वाचं नाही. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे की ही सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे. तुम्हाला लक्षात आलंच असेल मी कोणत्या केसच्या बाबतीत म्हणतोय. तर चंदीगड महापौर इलेक्शन झाले आणि तिथं सरळ सरळ लोकशाहीची हत्या झाल्याचं दिसत होतं आणि त्याच संदर्भात आपण परवा व्हिडिओ केला होता. आणि आता सुप्रीम कोर्टात ती केस गेलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाचं त्या संदर्भातलं मत सुद्धा तितकंच धारदार आलेलं आहे आणि त्याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेडे. तर मित्रांनो सुरुवातीला सांगतो की काही दिवसांपूर्वी आपण व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवरती की आपल्या देशाची लोकशाही चंदीगडमध्ये धोक्यात आलेली आहे आणि त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मिळून जाईल इथं. सगळ्यात महत्त्वाचा विषय काय होता काय नव्हता हे जर सगळं पाहायचं असेल, डिटेल केस काय झाली होती हे जर सगळं पाहायचं असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येऊ शकेल. मात्र नेमकं काय झालं होतं तर मतदानामध्ये घपलत झाली होती. म्हणजे जे पीठासीन अधिकारी निवडणुकीच्या मतदानासाठी नेमलेले असतात त्या पीठासीन अधिकाऱ्यांनीच जे विरोधी आघाडी होती, म्हणजे भारतीय जनता पक्षाची आघाडी एका बाजूला होती आणि विरोधी आघाडी एका बाजूला होती, त्यांचे सरळ सरळ बॅलेटवरती खाटछाट करून चुका करून ते बॅलेटच खराब करून टाकण्याचं काम केलं होतं आणि सरळ सरळ भाजपच्या बाजूने निकाल दिला होता. अशा पद्धतीचं त्या इलेक्शनमध्ये झालेलं होतं. आणि या संदर्भात जी विरोधी आघाडी आहे आप आणि इतर काँग्रेसचे इतर आघाडीचे नेते असतील ते सरळ सुप्रीम कोर्टात गेले होते आणि सुप्रीम कोर्टात व्हिडिओ सादर करण्यात आले. म्हणजे जे पीठासीन अधिकारी होते अनिल मसीह हे पीठासीन अधिकारी होते आणि त्यांनी सरळ सरळ बॅलेटवरती खाटछाट केलेली आहे आणि याचे व्हिडिओज समोर आलेले आहेत. एकतर पहिल्यांदा तर काही समोरचे व्हिडिओ आले होते, मात्र नंतरच्या टप्प्यामध्ये सरळ CCTV कॅमेऱ्यात कैद झालेले व्हिडिओज आलेत ज्याच्यात ते खाडाखोड करताना दिसत आहेत. इतकंच काय तर खाडाखोड करत असताना घाबरतायत, थोडंसं दबकतायत आणि कॅमेऱ्याकडे बघतात आणि कॅमेऱ्याकडे बघितल्यानंतर बांबरतायत. म्हणजे अशी तारांबळ त्या माणसाची उडालेली आहे. आणि हा पीठासीन अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचाच एका कॅडरचा एक प्रमुख आहे, म्हणजे भाजपच्या एका गटाचा तो प्रमुख नेता आहे आणि अशा व्यक्तीला पीठासीन अधिकारी म्हणून बसवण्यात आलं होतं. आणि मग या संदर्भात ज्या वेळेला 8 बॅलेट बाद झाले, विरोधी आघाडीकडे चांगलं प्राबल्य असताना सुद्धा ते जिंकू शकले नाहीत, मग त्यावेळेला विरोधी आघाडी हे सगळे पुरावे घेऊन सुप्रीम कोर्टात गेली होती. आणि सुप्रीम कोर्टात ज्यावेळेला हे सगळे पुरावे सादर करण्यात आले, न्यायमूर्तींनी हे ज्यावेळेला व्हिडिओ पाहिले त्यावेळेला न्यायमूर्ती चंद्रचूड आणि त्याचबरोबर 3 न्यायमूर्तींचं हे एकूण पॅनल होतं. त्या न्यायमूर्तींच्या पॅनलमध्ये एक न्यायमूर्ती होते, न्यायमूर्ती आपले DY चंद्रचूड आणि त्यानंतर न्यायमूर्ती मनोज होते आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती पार्डीवाला हे 3 न्यायमूर्ती होते. या 3 न्यायमूर्तींनी सरळ सरळ या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेकडे पाहिल्यानंतर ही सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे. आणि त्याचबरोबर हत्या इतक्यावरती थांबले नाहीत, तर या सगळ्या निवडून आलेल्या नगरसेवकांची 7 तारखेला मिटिंग होणार होती. मात्र आता सुनवाई ही 12 तारखेवरती गेलेली आहे आणि जोपर्यंत आपलं सुप्रीम कोर्ट कुठलाही निकाल देत नाही तोपर्यंत नगरसेवकांची बैठकही घ्यायची नाही, अशा पद्धतीचे सरळ आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. आणि इतक्यावरती सुप्रीम कोर्ट थांबलेलं नाही, तर सुप्रीम कोर्टामध्ये चंद्रचूड बोलताना असं म्हणाले होते की निवडणूक प्रक्रिया ही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पावित्र्याची प्रक्रिया लोकशाहीमध्ये मानली जाते आणि अशा हे प्रकारे जर लोकशाहीची हत्या होत असेल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही. अशा पद्धतीचं जर आज सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना म्हणावं लागतंय आणि अशा पद्धतीनं जर आपल्या देशातली लोकशाहीचा उत्सव म्हटलं जातंय, त्या निवडणुका जर खालच्या पातळीला जात असतील तर ही खरंच चिंतेची गोष्ट आहे, चिंतनाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करतोय. माध्यमांवरती तुम्हाला हे व्हिडिओ दिसणार नाहीत, तुम्हालाही त्याच गोष्टी आवडतात ज्या सातत्यानं माध्यमांवरती व्हायरल होतात. तुम्हाला एखाद्याचा खून झाला, एन्काउंटर झाला, कुठं दरोडा पडला, कोणावरती अत्याचार झाला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सातत्यानं पाहायला लोकांनाही आवडतात. क्राईम स्टोऱ्याज पाहायला अनेकांना आवडतात, त्या तुम्ही आवडीनं बघताय. मात्र जर खरंच आपल्या सगळ्यांची हक्काची लोकशाही जर मरत असेल तर त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे आणि त्याही गोष्टी इतरांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आम्ही करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. तुम्हाला काय वाटतं, इथं खरंच चंदीगडमध्ये लोकशाहीची हत्या झाली हे तर सुप्रीम कोर्टानंच आता सांगितलंय, त्यामुळे तुम्हालाही तेच वाटत असणार आहे. मात्र या बाबतीत तुमची काही वेगळी मतं असतील, तुम्हाला वेगळं काही आपला अनुमान नोंदवायचं असेल किंवा या सगळ्या केसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं जे आदेश दिले त्याच्यात सांगितलंय की हे जे पीठासीन अधिकारी होते यांच्यावरती कारवाई केली जातच आहे.
त्याचबरोबर जे काही सगळे कागदपत्र होते ते सगळे कागदपत्र पंजाब हरियाणा उच्च न्यायालयामध्ये जमा करण्याचं काम हे करायचंय त्या पीठासीन अधिकाऱ्याने असं सांगितलेलं आहे आणि ते जप्त सुद्धा करण्यासाठी सांगितलेले आहेत सगळे कागदपत्र. ते सीसीटीव्ही रेकॉर्ड सुद्धा हे मागितलेले आहेत सुप्रीम कोर्टानं आणि या सगळ्यांवरती फैसला काय होईल काय नाही आपण येणाऱ्या काळात बघणार आहोतच. तुम्हाला काय वाटतंय, सुप्रीम कोर्ट या बाबतीत तरी कठोर शासन करेल, काय निर्णय देईल का, की या सुद्धा केसेस अशाच तारीख पे तारीख अशा लांबल्या जातील? तुमची मतं प्रतिक्रिया करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवरती प्रेम देत राहा. इकडं सबस्क्राईबचं बटन आहे, सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि असंच प्रेम देत राहा. धन्यवाद.